ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून मी आजच्या पठणाला सुरुवात करते. पुढील मारुती रायाचे नाव आहे बहे मारुती. बहे पोरगाव येथे कृष्णा नदीच्या पात्राचे 2 भाग असून मध्ये बेट आहे. या बेटाला रामलिंग म्हणतात. महादेवाच्या 2 पिंडी येथे आहेत. एकीला रामलिंग व दुसऱ्या पिंडीला लक्ष्मणलिंग असे म्हणतात. रामलिंगाच्या पश्चिम बाजूस समर्थाने स्थापन केलेली मारुतीची भव्य मूर्ती आहे. श्रीराम रावण युद्धात लंकेच्या रणभूमीवर श्रीरामांनी रावणाचा त्याच्या सर्व सैन्यासह विध्वंस करून विभीषणाला लंकेच्या राज्यावर राज्याभिषेक करून पुष्पक विमानातून ते सीता व लक्ष्मण यांचेसह अयोध्येस परत यावयास निघाले. येताना सायं संध्या करण्यासाठी कृष्णा तीरावर ते थांबले. स्नान करून ते ध्यानस्थ बसले. सीता शिरटे नावाच्या गावी थांबली. अचानक कृष्णा नदीच्या वरच्या भागात झालेल्या पावसाने कृष्णेला मोठा पूर आला. श्रीरामांना ध्यान सोडून उठावे लागणार अशी स्थिती पाहून हनुमंत पुढे आले व त्यांनी तो प्रचंड प्रवाह आपल्या 2 हातांनी बाण घातल्याप्रमाणे आवरून धरला व श्रीरामांची सायं संध्या व ध्यान पूर्ण झाल्यावर श्रीराम उठले हे पाहून मारुतीरायांनी हळूहळू तो प्रवाह सोडला. तेव्हा त्याचे 2 भाग झाले व तिथे बेट तयार झाले. तिथे श्रीरामांनी शंकरांच्या लिंगाची स्थापना केली. ते रामलिंग आहे. सम 2 भाग झाल्याने त्या गावाचे नाव बाहे असे पडले. समर्थ रामदास त्या बेटावर गेले तेव्हा त्यांना मारुती दिसेना, म्हणून त्यांनी जोराने हनुमंताच्या नावाचा घोष केल्यावर तेथील डोहातून हनुमंताचा हुंकार उमटला. समर्थांनी त्याच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केल्यावर हनुमंत भव्य प्रचंड रूप धारण करून समर्थांपुढे प्रगट झाले. समर्थांना आशीर्वाद देऊन अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने हनुमंत त्याच डोहात अंतर्धान पावले. समर्थांनी त्याच ठिकाणी रामलिंगाच्या मागे हनुमंताची भव्य मूर्ती स्थापन केली व भव्य मूर्तीचे दोन्ही विशाल अजानुबाहू कृष्णामाईचा प्रचंड ओघ अडवण्याच्या प्रयत्नात असलेले दिसतात. ही बहे बोरगाव येथील बेटातील समर्थ स्थापित 8वी मूर्ती आहे. सांगली जिल्ह्यातील दुसरा व क्रमाने 9वा मारुती 32 शिराळे येथील मारुती आहे. या गावातील समर्थांचे शिष्यत्व स्वीकारलेले महादजी पंत देशपांडे यांचे आग्रहामुळे समर्थांनी इथे मंदिर उभारून मारुतीची स्थापना केली आहे. ही मूर्ती मध्यम आकाराची व प्रसन्न अशी आहे. पूजे अर्चेची चांगली व्यवस्था असून दरवर्षी हनुमान जयंतीस उत्सव होतो. आजचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. बजरंग बली की जय. श्री गुरुदेव दत्त.